मला आधी सांग, आरकेला तुझा राग नाही आला? बाळा, त्यांनी तुला नीट समजून घेतलं ना? त्या रिंग बद्दल काय बोलला तो ते सांग. ते मला माझं उत्तर विचारत होते. तुम्हाला कसं कळलं? आरके जेव्हा मला अंगठी देत होते तेव्हाच त्यांना पोलीस पकडायला आले आणि मी त्यांना हो म्हणाले नाही आणि त्यांच्या हातातून अंगठी गळून जमिनीवर पडली. हे कसं कळलं तुम्हाला? कुणावर पाळत ठेवत होता? माझ्यावर की आरकेंवर? आणि एवढी पॉवर आहे तुमच्यात, मग आरके अजून जेलमध्ये काय? जास्त तोंड चालवू नकोस हं. तुझ्या या नॉनसेन्स प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. त्यामुळे तर गुपचूप अंगठी काढ, नाही तर अंगठी चोरलीस अशी कंप्लेंट करेन मी. करा ना, कंप्लेंट करा. रिंग घेऊ शकता तुम्ही, पण आरकेंना नाही घेऊ शकत माझ्यापासून. परत सांगते, आरकेंचं निखळ प्रेम आहे माझ्यावर. त्यांनी स्वतः ही अंगठी माझ्या बोटात घातली आता जेलमध्ये. नो, हे शक्यच नाही. ताडी असतो खोटा वाकी असतो. लॉयर खोटारडी आहेस. ओरडायचं नाही हा. आणि आता मी तुला सांगते, माझ्या राघवपासून लांब राहायचं. आजवर मध्ये पडले नाही मी, पण आता माझ्या माणसाचा प्रश्न आहे. माझा माणूस कोण आहे माहिती आहे ना? राघव कारखानीस. त्यामुळे दीपा मॅडम, जिथून आलाय तिथे परत जायचं आणि मागे वळून बघायचं नाही. आता त्यांची सगळी जबाबदारी माझी आहे आणि त्यांना जेलमधून कसं बाहेर काढायचं ना, ते मी बघेन. काळजी घ्या. येते मी. प्रेम, प्यार, लव, मोहब्बत, स्वप्नातील गाव जात दोन जीवांची सोबत. प्रेम, प्यार, लव, मोहब्बत, स्वप्नातील गाव जात दोन जीवांची सोबत. कधी कधी हळवे हसू, कधी मंजुळ गाणी, कधी कधी रुसवा बोल, डोळ्यातील पाणी. या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी. या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी. श्वासातुनी, स्पर्शातुनी, नजरेतुनी भाव अलगद उमलावे. विश्वास हा, अनध्यास हा, तुझ्या सोबती हे तन मन विसरावे. तू बोलना, तू सांगना, ही ओढ आहे तुझ्याही मनी. या प्रेमाची ही फिल्मी फिल्मी कहाणी. आईसाहेब, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले. मला नाही भेटायचं कोणाला. ते म्हणतात की आरके साहेबांना जेलमधून सोडवायला आले. ते याआधी घरी येऊन गेलेत. बोलावते ना. जी आईसाहेब.
प्रतापराव काळजात थंडक पडली राव. इथे का आलात? आला. आधी आमच्या येण्याकडे डोळे लागलेले असायचे आणि आता डोळे वाटून विचारताय का आलात. गजरा आणायला विसरलो म्हणून रागावलात का आमच्या? आयला का पटापट दिवस पालाटत्यात. ब्लडी इडियट, याची हिंमत कशी झाली इथे यायची? कोणी जर बघितलं तर इथे का आलात? म्हणजे आपल्या पोरांनी लग्न ठरलंय. मानपान देणं घेणं कसं करायचं? काय बोलताय तुम्ही? या आता तुमच्या पोरांनी आमच्या पोरीच्या बोटात अंगठी घातली फार. मी अभि राजी आणि मंजुळीची नाराजी. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? या सगळ्या रूमर्स मीडियाने पसरवल्यात. या करून गेलं गाव आणि मीडियावर आलं ना. हो तिथे जेलमध्ये तुमच्या पोरांनी आमच्या पोरीच्या बोटात अंगठी घातली, साखरपुडा झालाय त्यांचा आणि तुम्हाला माहिती नाही. जवळचा चष्मा लागलाय काय तुम्हाला? आम्हाला एवढ्या लांबून दिसलं आणि तुम्हाला इथलं इथं दिसा ना. तुम्हाला कसं कळलं? आम्हाला आमची जरी दिसायला हे 2 डोळे असले ना तरी 1000 डोळे लपून फिरत असतो आम्ही. म्हणजे म्हणजे तो हाकीवाला इन्स्पेक्टर तळपदे. इन्स्पेक्टर तळपदे आमचाच माणूस आहे. नाही तर तुमच्या पोराला कान फटवायची हिंमत कोणी केली असती? त्याचा गाल बी लाग त्यानेच केला आणि तोंड बी काळ त्याने केला. सकाळचा शाय आला ते चाललात का? काय गरज होती हे सगळं करायची? घ्या काय गरज होती? मागच्या भेटीत तुम्हीच म्हणालात ना तुम्हाला तुमच्या पोराला संपवायचं म्हणून. याला काय अर्थ आहे मंजुळाबाई? एक मिनिट. ह्या आधीही मी तुम्हाला सांगितलंय, या नावाने मला हाक मारायची नाही. जगात हजारो डोळे असतील तुमचे. ह्या घरात असे 2 कान आहेत ज्यांच्यापर्यंत हे नाव पोहोचता कामा नये. बघा तुमच्या डावपेच तुम्हालाच माहित. आम्हाला काय आमच्या हक्काचा माणूस इथं राहते म्हणून आम्ही भेटायला आलो होतो. आपण तुम्हाला कोणी त्रास दिलेला आम्हाला सहन नाही होणार. त्रास तुम्हीच दिलात ना? हा आम्ही तुमच्या माणसांनी माझ्या मुलावर हात उचलला, आमच्याशी उद्धटपणे वागलाय. उद्धटपणे वागला तुमच्याशी? मग मी याला संपलात खलास. तो मेला तर सुटेल ना, तो मरता कामा नये. तो जगायला हवा आणि त्याला शिक्षा व्हायला हवी माझ्या समोर आणि राघव समोर. माझ्यासाठी एवढं कराल ना मालक? आपली जुनी सलगी आहे मंजुळाबाई. तुमच्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? तुम्ही मला सोडून गेलात तरी तुमच्यावर रागवलं नाही कधी. इथून पुढे मी रागवणार नाही. लय मोठं काळीच आहे आपलं. तर आपण आज रात्रीचा प्लॅन फिक्स आहे. कुठं आणि कधी यायचं ते आम्ही सांगू तुम्हाला. मला आधी सांग, हारखेला तुझा राग नाही आला? बाळा, त्यांनी तुला नीट समजून घेतलं ना? त्या रिंग बद्दल काय बोलला तो ते सांग. ते
मला माझं उत्तर विचारत होते. मग मग तू काय सांगितलंस? आपल्याबद्दल जेव्हा माझ्या आई बाबाला कळेल ना तेव्हा खूप खुश होतील ते. मला वाटतं नको सांगूस त्यांना इतक्यात. मी त्यांना म्हणाले की तुम्ही बाहेर आल्यावर बोलू असं म्हणाले. मोहिनी, बेटा नशीब काढलंस ग तू. खरंच नशीब काढलंस. म्हणजे इतकं सगळं होऊन गेलं तरी आरकेने समजून घेतलं तुला. मी दृष्टच काढते माझ्या बाळाची. हो. आई, ते इतकं सोपं नाहीये. आणि आज जे काही झालं त्यानंतर तर नाहीच नाही. एक मिनिट काय 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 झालंय काय आज? बाबा, आई, आज प्रतापराव आला होता. काय? तो आर्केनची केस अजून कठीण करण्याचा प्रयत्न करतो. माइंड ब्लोईंग. यू आर रॉकस्टार बाबा. तुमचं नाव जरी घेतलं तरी पॅक होतात सगळे. प्रतापराव म्हणजे काही अघटित तर घडणार नसेल ना? मागे प्रतापराव आला होता तेव्हा आरके मध्ये पडले होते. आता तर स्वतः आरकेच कस्टडीमध्ये असताना. शालिनी, तू शांत हो प्लीज. प्लीज शांत हो. हे बघ, मागच्या वेळेला आरकेने आपल्याला मदत केली हे आपलं नशीब होतं. पण म्हणून प्रत्येक वेळेला आरकेच्या कुबड्यांची नाही वाट बघू शकत आपण. नाही, ही आपली लढाई आहे ना शालिनी. आजपर्यंत आपणच लढत आलोय ना ती. यापुढेही आपणच लढू. मला कळलं नाही एक्झॅक्टली काय करायचंय आपण. नाही, तुझ्यामुळे आरके प्रॉब्लेम मध्ये आहेत. नाही, लग्नात तू प्रतापराव सोबत जे वागली आहेस ना त्याच्यामुळे तो हर्ट झालाय. स्वतः प्रतापरावमुळे आई बाबा सुद्धा. एक मिनिट. तिच्या जन्माच्या आधीपासून प्रतापराव आपल्या वाईटावर आहेत. ह्याच्यात तिचा काय दोष आहे? आई तू तिच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस बाळा. तू माझ्याबरोबर मंदिरात येतेस का? नाही, मला जरा मंदिरात गेल्यानंतर शांत वाटेल मनाला जरा. हो आई, जाऊयात आपण. मी आलेच. गळ्यात हार पडलाय. हा विधात्याने दिलेला संकेत आहे. जे आपलं असतं ते आपल्यापाशी येतं. झालं? हो, झालं. काय मागितलंस देवीकडे? काय नाही. निघूया. मी बाहेर थांबते, तू ये. आई, माझ्या बाळाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे.
पावसाळा सुरू झालाय हा. इतके दिवस वाटत होता पाऊस येईल की नाही आणि आता नुसता कोसळतोय बघ ना. कितीदा माझी छत्री उलटी झाली, केवढा वारा सुटला होता बापरे. मी तर म्हणते त्यापेक्षा छत्री नेली नसती बरं झालं असतं, कमी भिजलो असतो. वा वा वा, मला हे सगळं माहिती होतं आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं होतं छत्री नको, रेनकोट घालून जा, रेनकोट घेऊन जा. पण या घरात ऐकतंय कोण? आता बसा, घे. बसती कसची, थांबा गरमागरम चहा करून आण. हो मॅडम मॅडम मॅडम, एक मिनिट. नेकी और पूछ हे ऑलरेडी टाकलाय चहा, घेऊन येतो. आणखीन एक सरप्राईज पण आहे. सरप्राईज. मला दे, मी पुसते. अगं कशाला बाळा? नाही नाही, तुझे केस खूप भिजले. तुझी छत्री 6 वेळा उलटी झाली होती आई. गरमागरम भजे आणि चहा. कशाला उगीच भजी वगैरे कशाला त्रास? मला दे, मला मस्त दे. पाऊस पडतोय. हो हो, ऑफकोर्स. बाबा, तू नसतास ना तर आमचं कठीण होतं. एक मिनिट. मी नसतो तर का? आहे ना मी. मग मी नसतो तर याचा कशाला विचार करायचा तुला? आणि काय काय किती भिजली आहे ही. थांब एक मिनिट, मला टॉवेल. एक मिनिट, हा घेतो. आधी केस सुकवूया, नाही तर उगीच सर्दी होईल बाळाला. मग शालिनी, काय आज काय मागितलं देवाकडे? मी काय मागणार? मनाची शांती मागितली, दुसरं काय? अरे वा. आणि आमच्या लेकीने काय मागितलं? मोहिनीने काय माहिती, विचारा तुम्हीच तुमच्या लाडक्या लेकीला. मोहिनी, बाय आपला तो विषय जरा अर्धवट राहिला ना. प्रतापरावचा विषय निघाला आणि राहून गेलो. हो, तो प्रतापरावाचा विषय महत्वाचा होता. कपडे ओलेच आहेत माझे, बदलून ये. एक मिनिट. तो विषय महत्वाचा होताच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा हा विषय. बोला, काय काय ठरलंय तुमचं? कुणाचं? तुमचं म्हणजे तुझं आणि तुझ्या मेकअप व्हॅनिटीचं. हा, ते मेकअप व्हॅनिटीचं ना, भरून ठेवले मी, व्यवस्थित भरून ठेवले. अच्छा, मग तुझं आणि हे या टेबलवरच्या धुळीचं? काय बोलतोस तू बाबा? भजी? काय मस्त भजी झाली, तिखट मीठ मस्तच. मला खूप आवडली. हो. थँक्यू. त्या नाक्यावरच्या भजीवाल्याला सांगेन मी ना तुला आवडली म्हणून. बाबा, चहा. तुझा चहा थंड होईल, तू पिऊन घे. बोलत बसतो सुगाच, तो चहा पी आधी. आता सांगणार का? झालं सगळं? बोल बेटा, काय ठरवलंय पुढे तुम्ही? हे म्हणजे आरकेने तुला लग्नाची मागणी घातली ना. बरं, तू आता हेही म्हणालीस की तो रागवलाही नाहीये तुझ्यावर. आत्ता भेटला होता तेव्हा काही बोलणं झालं का ग या विषयावर? बरं, ते सगळं सोड. मला सांग, तू काय ठरवलंस? तुझ्या मनात काय आहे सांग ना. आरके, आपल्याबद्दल जेव्हा माझ्या आई बाबाला कळेल ना, तेव्हा खूप खुश होतील ते. पण मला वाटतं नको सांगूस त्यांना इतक्यात. का? नाही, त्यांच्यासमोर मी स्वतः तुझा हात मागायला येईन ना, परमिशन घेईन त्यांच्या आधी. नाही, काही नाही. नाही का? दी बाबा, दी माझ्यापेक्षा मोठी आहे. तिचं आधी लग्न झालं पाहिजे ना, आणि नंतर माझं कशाला? काय तू? गोड बाय ग ते माझं. दीचं आम्ही बघून घेतो. चल, तू तुझं सांग काय ते. हे बघ बाबा, बस.
ते काय झालं ना, सगळं अचानक झालं. मी ह्याबद्दल कधी विचारच केला नव्हता, माहितीये तुम्हाला, आणि आताही विचार केलेला नाहीये. मला काय वाटतं, आधी त्यांना जामीन मिळणं आणि मुकुंदचं जे होतं तो सगळा अपघात होता, हे बाहेर येणं जास्त महत्वाचं आहे. हे मला सिद्ध करायचंय आणि ही माझी प्रायोरिटी आहे. शाब्बास बाळा. एकमेकांची काळजी घेणं, अशा कठीण प्रसंगात एकमेकांना साथ देणं, ह्यालाच म्हणतात एकमेकांचं होणं. प्रगती आहे तुझी चांगली, नाही का? हा हो तर म्हणजे काय. चहा, काय मस्त चहा केलायस तू. मी अजून एक कप पिते. काय ग, तुला काय वाटतं, हिच्याकडून होकार असेल? काय माहिती. मला असं वाटतंय असेल. बघ ना कशी लाजून गेली. बहुतेक. एक सांगू का, तुम्ही मायले की ना लाजले की खूप छान दिसता. आणि बहुतेक नाही, हा नक्की. कान्हा, आरकेंनी मला लग्नासाठी विचारलं आणि मी हो सुद्धा म्हणाले. त्या क्षणी जगातलं सगळ्यात सुंदर सुख माझ्या वाट्याला आलंय असं मला वाटलं. पण आता भीती वाटतेय. आई बाबाला अजून काहीच सांगितलं नाहीये. कान्हा, ते दुखावतील का रे? मी ना पहिल्यांदाच इतका मोठा निर्णय त्यांना न विचारता घेतला. काहीच कळत नाहीये. हो, पण एक मात्र नक्की, आरकेंनी माझा हात मागितला ना, तेव्हा पहिल्यांदाच वाटलं कुणीतरी माझ्यावर मनापासून प्रेम करते. अगदी निखळ प्रेम. त्यांच्या डोळ्यात दिसत होतं मला. आतापर्यंत त्याने किती समजून घेतलंय मला. पण दीचं काय? दी मला समजून घेईल का? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान. जय पंढरीनाथ भगवान की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. अहो, राहू दे राहू दे राहू दे. बसा ना या. माऊली, पाणी मिळेल का? हो, आणते. बसा ना. काय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण. माऊली, मी पाणी आणते. पांडुरंग. अरे बापरे, वर बघा तुम्ही, वर बघा. ठसका जाईल लगेच. आई मला असंच करायला सांगते. बरं वाटतंय आता? पांडुरंग. अजून पाणी देऊ का? नको माऊली, तहान पाण्याची असेल तर एक तांब्या पुरतो, पण मनाची तहान ती भागवायला वेळ लागतो.
तुम्ही वारकरी मंडळी इतकं चालता, दमायला होत असेल ना? पाय दमतात, मन नाही. आणि मनच दमलं तर? मन दमतं. हो, कधी कधी वाटतं सगळंच चुकतंय. कोणतीही वाट निवडली तरी कोणी ना कोणीतरी दुखवणारच. मग आणखी एखादी तिसरी वाट असेल की? सगळ्यांच्याच नशिबात तिसरी वाट नसते.